नमस्कार मित्रांनो, आज आपण छावणीच्या एका प्रसिद्ध ठिकाणी आलेलो आहोत। हे ठिकाण म्हणजे स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा छत्रपती संभाजीनगर मधील एकमेव पुतळा आहे, जो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। हा छावणी प्रशासनाच्या अंतर्गत येणारा पुतळा आहे, परंतु या पुतळ्याकडे सतत दुर्लक्ष केले जाते। आता 2 दिवसानंतर आपण स्वतंत्र भारताचा स्वतंत्र दिवस साजरा करणार आहोत, परंतु ज्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी लाल किल्ल्यावरती प्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवला, आज त्या पुतळ्याची तुम्ही दुरावस्था पाहू शकता। त्याच्याकडे छावणी प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे, संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे, आणि त्यानंतरच येथीलचे जे स्थानिक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं सुद्धा दुर्लक्ष आहे। तुम्ही पाहू शकता, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्य जे हार टाकले होते ते हार सुद्धा आज त्याच्या तसेच ते सुद्धा काढले गेलेले नाहीयेत। याच्यावरून आपल्याला कळतं की या पुतळ्याकडे प्रशासन किती लक्ष देते। या बाजूचा तुम्ही जर परिसर बघितला तो पूर्ण अस्वच्छ झालेला आहे। हा पुतळा आतापर्यंत धुतला गेलेला नाहीये, जेव्हा की महानगरपालिका शहरातील सर्व प्रमुख पुतळ्यांची स्वच्छता करून त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करते आणि आपण मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिवस हा साजरा करत असतो। शहरामध्ये सर्व शासकीय कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई होते, मोठे मोठे चौक सजवले जातात, पण हा संभाजीनगर मध्ये असलेला एकमेव पुतळा सदैव दुर्लक्षित असतो। तेव्हा याकडे छावणी प्रशासनाने, महानगरपालिका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे। का आपण या थोर स्वातंत्र्य सैनिकांना विसरून जात आहोत अशी भावना कुठे निर्माण तर होत नाही ना। तेव्हा आमच्या सूर्य वार्ता न्यूज तर्फे आवाहन करण्यात येत आहे प्रशासनाला की आता तरी या पुतळ्याकडे लक्ष द्या। या पुतळ्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। मागेच उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारे वादळ सुटले होते, तेव्हा मोठमोठी झाडे इथे उमळून पडली, थोड्या अंतराने हा पुतळा वाचला होता। जर ते झाड या पुतळ्यावर पडलं असतं तर हा पुतळा पूर्णपणे तुटला असता। एवढं होऊन सुद्धा याकडे लक्ष नाही। त्यास तुम्ही बघू शकता, या पुतळ्याच्या समोर सर्व अतिक्रमण झालेलं आहे। सगळ्या प्रकारचे इथं विक्री करणारे लोक इथं येऊन थांबतात, त्यामुळेही हा पुतळा एका प्रकारे विद्रूप होत असताना याचे चित्र आहे। आणि या छावणी मधला एकमेव VIP रस्ता आहे। या रस्त्याने पर्यटक दीपिका मकबरा असेल, विद्यापीठ असेल हे बघायला जातात, पण इथून जात असताना त्यांना कोणते चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहत असेल याकडे छावणी प्रशासनाने लक्ष देणं गरजेचे आहे। आणि सूर्य वार्तातर्फे जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनाही आवाहन करण्यात येत आहे की साहेब, तुम्ही दरवर्षी येथे येता, तुम्ही आवाहन केलं होतं की मी इथे माझ्या निधीतून सुशोभीकरण कराल, पण आतापर्यंत ते झालेलं नाहीये। तेव्हा तुम्ही सुद्धा इकडे लक्ष द्यावं असं तुम्हाला विनंती करण्यात येत आहे सूर्य वार्ता न्यूज तर्फे। तेव्हा आता पाहूया येणाऱ्या 15 ऑगस्टला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्या संदर्भात काय होते।